तुम्ही दररोज शाळेत येता की नाही? सगळे येतात? ओके. शाळेत आल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे काम करायचंय ते म्हणजे वाचनाचा सराव. आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो रीडिंग प्रॅक्टिस. आता रीडिंग प्रॅक्टिस आपण कशी करायला पाहिजे? गोल बसून करायला पाहिजे, है ना? आपल्याकडे जागेची अडचण आहे, मग आपण काय करायचं? बेंचवरच बसायचं. आता सरांनी पुस्तकं ठेवलेत आहे ना, हे लायब्ररीचे पुस्तक आहे. याच्यातून तुमच्या जे आवडीचं पुस्तक आहे ते आवडीचं पुस्तक तुम्ही घ्यायचं, है ना, आणि आपापल्या बेंचवरती जाऊन बसायचं आणि ते पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे? तुम्हाला मी हे पुस्तक घेण्यासाठी 2 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही इथे या आणि तुमच्या आवडीचं पुस्तक घेवा आणि तुमच्या जागेवर जाऊन बसा. ठीक आहे? या. तुम्हाला जे पुस्तक आवडतंय ते घ्या. हा, व्हेरी गुड, नाईस. आणि तुमचं एक पुस्तक वाचून जर झालं, लक्ष द्या माझ्याकडे, है ना, एक जर पुस्तक वाचून झालं तर तुम्ही ते पुस्तक इथे आणून ठेवायचं आणि दुसरं बुक घेऊन जायचं, बरोबर ना? ठीक आहे? दाखवा जरा मला बुक तुमचं, असं दाखवा. व्हेरी नाईस, शाबाश. सगळ्यांना पुस्तक भेटलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? पुस्तक खोलायचं आहे आणि वाचन सुरू करायचं आहे. एकदम मोठमोठ्याने वाचायचं प्रत्येकाने. ठीक आहे? चला, 1 2 3 स्टार्ट. आरामाने वाचा, समजून वाचा. पहिल्या पानापासून वाचायचं. वाच, हे वाच, वाच. मोठ्याने वाचा. सर्वांनी वाचायचं आहे, दररोज वाचायचं आहे. आणि शाळेत आल्यानंतर किमान कमीत कमी किती वाचायचं आहे? 1 तास. किती तास? 1 तास काहीच वाचायचं नाही. फक्त लायब्ररीचे पुस्तक घ्यायचं, तुमच्या आवडीचं पुस्तक घ्यायचं आणि वाचत बसायचं. काय वाचणार? लायब्ररीचे बुक्स. किती वेळ? ओके, व्हेरी गुड.